फुलचंद भाऊ तुम आगे बढ़ो। दुष्काळ जाहीर, दुष्काळ जाहीर। फुलचंद भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तहसीलदार साहेब, मी लाष्कर साहेबांना बोललो, 3 मेन गोष्टी आहेत. 40% तालुक्यात आपल्या पेरण्यात झाल्या, मी पूर्ण आढावा घेतला आणि तो पट्टा आहे हे आमचा, म्हणजे पार नागापुरापासून मांडिकेलापासून नाथऱ्यापर्यंत हिंजगावपर्यंत इकडं दौलापुरापर्यंत हे असे 25 गाव आहेत की तिथं पूर्णच काळ आहे. हे आता मी इकडे गेलतो हळम धर्मापूर, इकडं काय झालं, 1.5 महिन्यापूर्वी पेरणी झाली. जसं पेरणी झालं तसं पाऊसच पडला आणि पाऊस न पडल्यामुळं पिकांची उंची खुटली आहे आणि आत्ता उन्हामुळं ते माना टाकायचे. आत्ता पाऊस पडला तरी काही येणार नाही, तुम्ही शेतकरी काही येणार नाही पाऊस पडला तरी, कारण ते वाढणारच नाही आणि त्याला आता काही माल लागणारच. उत्पादकता झाली तर फार कमी होणार. हां, आणि तिसरं गोष्ट दुबारा पेरणी झाली काही लोकांची, ते बी उगवलं नाही. आमचं म्हणणं आहे तुम्हा दोघांना बी की पंचनामे करा आणि नुकसान भरपाईसाठी शासनाकडं आमची मागणी पोहोचवा. आणि तुम्हाला वाना नदीत परत पाणी सोडावंच लागतं. पूर्ण कोरडंच आहे, तिकडं पाणी नाही आहे. आता ह्याचं पाणी पण सुटलंय बघा, गायकवाडीचं कालव्यात सुटलंय.